सँडन व्हॅली बघायला जात होतो आणि रस्त्यामध्ये जाता जाता असा गायनी कट मारला की आम्ही पडता पडता वाचलो. आता सकाळी सकाळी पण आपलं स्वागत झालेलंच आहे आणि आता आपण चालू सांदल दरीच्या दिशेने. तर आता तुम्ही बघू शकता इकडे जो काय आपल्या सांदल दरीकडे जात असताना व्ह्यू आहे तो किती छान दिसतोय. डोंगर वगैरे एकदम डोंगराळ भाग दिसतोय आणि वातावरण पण एकदम क्लीन आहे आणि मस्तपैकी हिरवगार वातावरण आहे इकडेशी आणि एकदम शांत वातावरण आहे. फायनली आपण लवळवाडी या गावाला क्रॉस करून पोहोचलोय सँडन व्हॅलीच्या ठिकाणी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण इथे पोहोचलोय. आता आपण जातोय मस्तपैकी सँडन व्हॅलीच्या खाली सँडन व्हॅली बघण्यासाठी. आणि वरती तुम्हाला बघताय कोणतं दादा आहे डोंगर आहे हे जे तुम्हाला समोर दिसतंय ते रतनगड आहे. आणि आता आपण चालू आहे सँडन व्हॅली बघण्यासाठी. आणि आपण आताच मागे सोडलं जे की कळसुबाईचं शिखर आहे तिकडे आणि आपण भंडारदऱ्याच्या धरणाला टर्न मारून आलेलो आहोत लवळवाडी गावावर. तर मित्रांनो आता आपण जात आहेत सँडन व्हॅलीकडे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे जी काय आशिया खंडातील सर्वात मोठी सँडन व्हॅली आहे 2 नंबरची, ती ही 2 नंबरची सर्वात मोठी सँडन व्हॅली आहे. तर आपण चाललो आता सँडन व्हॅलीकडे. सँडन व्हॅलीकडे जात असताना मस्तपैकी जे काय पाणी वगैरे खुळखुळ वाहत असतं ते एकदम भारी आवाज येतोय आणि एकदम शांत असं वाटतंय. एकदम हळूहळू आपण इथून जातोय. तर मित्रांनो हे बघा इथे सँडन व्हॅली तुम्हाला दिसत असेल. या व्हॅलीमध्ये आपल्याला मित्रांनो हीच सँडन व्हॅली तुम्ही बघत असता. आपण जे तुम्हाला दाखवणार होतो त्या ठिकाणी आपण पोहोचलोय आणि आपण बघतोय सँडन व्हॅली. पुढे आणखी खूप सारे आहेत सँडन व्हॅली. खूप पुढे खोल जाते तर आपण जास्त पुढे जाणार नाहीत. एकदम म्हणजे थोडे जाणार आहे पुढे तिथून लगेच फिरणार आहे कारण की आपलं उशीर होईल. संध्याकाळ पण होत आहे. बघू शकता मित्रांनो काय खतरनाक दिसते सँडन व्हॅली. कॅन यू गेस दिस प्लेस. या व्हॅलीच्या ठिकाणी आल्यावरती जर आपल्याला रॅपलिंग करायची असेल तर आपण रॅपलिंगसुद्धा करू शकतो. त्याच्यासाठी सेपरेट चार्जेस आहेत. 350, 400, 250 पासून सुरू होतात. आता आपला भाऊ या ठिकाणी उतरतोय खाली आणि त्याची तब्येत जास्त असल्यामुळे त्याला जरा भीती पण वाटते. भाई हे दोर वगैरे तुटायला नको, जर तुटलं तर मग डायरेक्ट खालीच जाऊन आपला नारळ फुटतोय. आपला भाऊ पोचला की त्याच्यानंतर आपण पण या दरीमध्ये उतरणार आहे. तर मित्रांनो ही आपल्या आशिया खंडातील 2 नंबरची जी भारतामध्ये वसलेली महाराष्ट्र राज्यामधील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे भाद्रक कोणतं गाव आहे त्या गावाच्या इकडे वसलेले आहे आपल्या भंडारदरा इकडच्या एरियामध्ये.